बांधवांनो, जय मल्हार. या महाराष्ट्र सरकारचा पहिल्यांदा जाहीर निषेध. तुम्ही घाबरले हे आम्हाला माहित होतं, पण इतके की तुम्ही रात्री आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या घरी जाऊन आतंकवाद्यासारखं त्यांना अटक करणं सुरू केलं. माझ्या घरी सकाळी 4 वाजेपासून इथं पोलीस येऊन बसले. आमची तब्येत ठीक नाही. तुम्ही अटक करायचं तर दिवसायानं काल अटक करायची, सकाळी अटक करायची. हे रात्री तुम्ही रात्री बेरात्री आमच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवारामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. ही कोणती पॉलिसी आहे पोलिसांची? म्हणजे सरकार काही सांगेल आणि पोलीस काही करतील, चांगल्या गोष्टी नाहीत त्या. तुम्ही रात्री 12 वाजता संचारबंदी लावता जिल्ह्यात. मी या सरकारबरोबर आता पोलीस प्रशासनाचाही निषेध करतो. चुकीचं आहे. आम्ही सहकार्य करतोय ना, आम्ही अरे झोपलेलो आहे घरामध्ये. मला आले, माझ्याकडे आले, मी ठीक आहे इथपर्यंत. मला सगळ्या सहकार्यांचे फोन सुरू झाले. आता प्रत्येकाला अटक करणं लावलं. किती लोकांना अटक करणार साहेब तुम्ही अशा पद्धतीनं? प्रेमानं सगळं होतं. तुमच्या एक ध्यानात ठेवा, सरकार हे जितकं दाबलं ना तितकं उसळतं. तुमच्या दाबण्यानं आंदोलन नाही दाबणार, ते अजून मोठं होणार आहे. त्याच्यामुळे चुकीचं आहे. राज्यभरातून जे बांधव आज जालन्याच्या दिशेने येणार आहेत त्यांना नम्र सूचना आहे. पोलिसांनी अटक केलं तर अटक व्हा, पण पोलिसांसोबत वाद घालू नका. आपल्यामुळं कोणाला त्रास होईल असं वागू नका. रस्त्यात रहदारीवर काही अडथळा होईल असं काही करू नका. पोलिसांनी आपल्यावर किती अन्याय केला तरी आपण सौजन्यानं वागू, कारण आपली लढाई एका दिवसाची नाही. म्हणून पोलिसांनी जर अडवलं तर अटक व्हा, नियमानुसार अटक व्हा. त्यांना म्हणा चला आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन, पण वाद करू नका. आता आमचे सगळे सहकारी मला असं वाटतं बऱ्यापैकी अटक झालीत. मी एकटा आत्ता बसलोय घरी. मी हे सांगणारही नव्हतो, पण पोलिसांची पॉलिसी चुकली म्हणून हे लोकांना सांगणं आलंय. पोलिसांनी जरी किती चुकले तरी आपण आपलं संविधानिक मार्गानं, शांततेच्या मार्गानं आणि संयमानं हे आंदोलन लढू. महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवायचंय. ही अशी दडपशाही तुम्ही पाहिली कधी? विचार करा बांधवांनो. जय मल्हार. कर बंद.